नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. बघता बघता श्रावणातला तिसरा सोमवार आलाय. 3 सोमवार, आता हा तिसरा सोमवार आहे. तर आपण बऱ्याचशा सेवा केल्या. आता तिसऱ्या सोमवारी पण आपल्याला महादेवांची छान पूजा करायची आहे. तर पूजेसाठी बघा मी साहित्य घेतले. नैवेद्यासाठी सफरचंद घेतले, इथे भस्म आहे, मूग आहे. आता तिसरा सोमवार आहे तर तिसऱ्या सोमवारची शिवामूठ आहे मूग, थोडे मूग, तांदूळ आपल्याला थोडे लागणार आहेत. नंतर बेलपत्र, फुलं, धतुऱ्याचं फळ आणि इथं मी वस्त्रमाळ घेतली आहे, अष्टगंध घेतला आहे. या प्रकारे थोडीशी पूर्वतयारी केली, दिवा लावून घेतला आहे. आणि बघा आता आपल्याला छान भस्म लावून घ्यायचं आहे. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. या काळामध्ये आपल्याला 11वा अध्याय वाचायचा आहे. सोमवारच्या दिवशी आपल्याला बऱ्याचशा काही सेवा करायच्या असतात. सोमवारी जरी नाही जमलं तरी इतर दिवशी तुम्ही या गोष्टी नक्की करा. रुद्राध्याय, रुद्राभिषेक बघा, ही आवर्जून अतिउच्च कोटीची सेवा ही श्रावणामध्येच केली जाते. इतर वेळेलाही करता येते, पण श्रावणामध्ये केलेल्या सेवेचं फळ हे खूप मिळत असतं. आणि ज्यांनी कोणी केली नसेल त्यांनी आवर्जून आता ही सेवा करा. तर बघा आपल्याला भस्म लावताना या 3 बोटांनीच आपल्याला भस्म लावायचं असतं. हे असं मी छान भस्म लावून घेते. अष्टगंध लावायचा आहे छानपैकी. आपण जिथे पिंड ठेवली आहे तिथे आपल्याला थोडेसे तांदूळ व्हायचेत. पिंडीखाली आपण हळदी कुंकू वाहणार नाही आहोत, तर नुसते पांढरे तांदूळ आपल्याला व्हायचेत, ते अखंड व्हायचेत. आपण आता ही वस्त्रमाळ अर्पण करूयात. आणि पिंड ठेवताना जलाधारी उत्तरेकडे येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण भस्म लावून घेतलं. आता जी पण आपल्याकडे फुलं असतील आपण ती महादेवांना अर्पण करायचे. मला गोकर्णाचे निळे फुलं आणि पांढरे दोन्ही आहेत. माझ्याकडे झाड आहे तर त्याचे मला निळे आणि पांढरे फुलं मिळालेत, ते मी अर्पण करणार आहे छान महादेवांना. कारण महादेवांना बघा गोकर्णाची फुलं खूप प्रिय आहेत. नंतर मला प्राजक्ताची फुलं मिळालेत, ते पण मी अर्पण करणार आहे. धतुऱ्याचं फळ ते पण आपण अर्पण करून घ्यायचं आहे. बघा आता दुर्वा अर्पण करून घेते मी. माझ्याकडे गोकर्णाची फुलं होती तर त्याचीच मी सजावट केली आहे. नंतर असे पांढरे फुलं आहेत तर त्याची पण मी छान सजावट करून घेते. सजावटीसाठी तुमच्याकडे जे कुठली फुलं असतील ते चालेल. बघा पूजा महत्त्वाची आहे. आपण हे करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय यापैकी कुठल्याही मंत्राचा जप करत राहायचे. आपण पूर्ण पूजा करेपर्यंत महादेवांचा कुठलाही प्रिय मंत्र आपल्याला म्हणत राहायचंय. बघा आपल्याला बेलपत्र अर्पण करायचंय आणि बेलपत्र अर्पण करताना आपण ही मागची गाठ काढून घ्यायची आहे आणि असं पालथा अर्पण करायचंय. आता आपल्याला शिवाष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत बेलपत्र अर्पण करायचंय. तर काय करू शकता, तुमच्याकडे जर खूप सारे बेलपत्र नसतील तर तुम्ही अगदी एका बेलपत्राने सुद्धा शिवाष्टोत्तर नामावली म्हणू शकता. मी तुम्हाला दाखवते. एक बेलपत्र घ्यायचं, ते पाण्यात बुडवायचं आणि ओम शिवाय नमः परत उचलायचं, परत पाण्यात बुडवायचं, मग ओम महेश्वराय नमः परत पाण्यात बुडवायचं, ओम शंभवे नमः परत पाण्यात बुडवायचं, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम शंकराय नमः. अशा पद्धतीने आपण एकच बेलपत्र म्हणत पूर्ण शिवाष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत एकच बेलपत्र अर्पण करू शकतो. किंवा आपल्याकडे जर जास्त असतील तर त्या पद्धतीने पण आपण करू शकतो. आता शिवाष्टोत्तर नामावली आपली म्हणून झाली. नंतर आपण शिवध्यान करायचे. शिवाष्टोत्तर नामावली आवर्जून म्हणा, कारण सोमवार दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. हा तिसरा सोमवार आहे. बघता बघता बघा 3 सोमवार झाले तर शिवाष्टोत्तर नामावली आवर्जून म्हणा, कारण दररोजच्या पूजेमध्ये आपल्याकडून शिवाष्टोत्तर नामावली म्हटली जात नाही. आता श्रावण महिना आहे, सोमवार आहे, तर हे आवर्जून करा. दुसरं म्हणजे बघा आपल्याला आता शिवाष्टोत्तर नामावली म्हणून झाल्यावर शिवध्यान करायचं आहे 11 वेळा. ते असं शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आता शिवाष्टोत्तर नामावली म्हणून झाली.
एक एक बेलपत्र अर्पण केलं। मी सगळे बेलपत्र अर्पण केले नाही कारण आपल्याला शिवपिंडी दिसणार नाही पुढची पूजा बघायला। नंतर कारण श्रावण सोमवार आहे, या दिवशी केलेल्या व्रताचं, या दिवशी केलेल्या पूजेचं फळ हे खूप जास्त पटीने आपल्याला मिळतं। इतर वेळी आपल्याकडून या सेवा दररोज होतीलच असं नाही, पण या दिवशी आपल्याला ही प्रार्थना आपल्याला 11 वेळा करायची आहे। प्रार्थना करताना हात जोडायचेत। नंतर बघा आपल्याला आता नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे। नैवेद्य दाखवताना तुम्हाला बघा आता आपल्याला इथं पाण्याने चौकोनी मंडल काढायचं आहे आणि याच्यावर आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे। नैवेद्य म्हणताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता आणि 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा। नैवेद्यम समर्पयामि असं म्हणून तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे। आता महादेवांच्या पूजेमध्ये नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवलं जात नाही आणि महादेवांच्या पिंडीवर पण आपल्याला चुकूनही तुळशीपत्र व्हायचं नसतं। तर आपल्याला असा नैवेद्य तुमच्याकडे दूध, साखर किंवा पांढरी मिठाई जे काही असेल, एखादं फळ असेल त्याचं तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे। तर बघा आता तिसऱ्या सोमवारचे शिवमूठ आहे मूग। तर शिवमूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो असा: शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा। हे भोळे शंकर, ही माझ्या श्रद्धेची मूठ आहे। माझ्या जीवनातले अडथळे दूर करा, कुटुंबात सुख शांती समाधान राहू द्या, तुमची सदैव कृपा माझ्या कुटुंबावर राहू द्या। अशी ही शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे। शिवमूठ आपल्याला कोरडे अर्पण करायची नसते, तर त्याच्यात आपल्याला 1 चमचाभर पाणी घालायचे। हे असं पाणी अर्पण करून ही शिवमूठ ओली करायची आहे आणि अशी शिवमूठ आपल्याला 3 वेळा अर्पण करायची असते। म्हणजे हा मंत्र म्हटला आपण की शिवमूठ अर्पण करायची, परत घ्यायची, परत अर्पण करायची, असं 3 वेळा मंत्र म्हणत म्हणत शिवमूठ आपल्याला अर्पण करायची। आता जर महिला लग्न झालेल्या स्त्रिया आहेत, सवाष्ण स्त्रिया, तर त्यांनी आणखीन एक मंत्र आहे, तर तो त्यांनी आवर्जून म्हणावा। तो मंत्र असा: शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा। सासू सासरे दीर भावा, ननंद जावा भ्रातरा, ना आवडतीची आवडती कर रे देवा। असा मंत्र म्हणायचा आहे। आणि बघा आपल्याला ही शिवामूठ आवर्जून दान करायची आहे, कारण शिवामूठ दानेला खूप महत्त्व आहे। तर बघा दुसरा मंत्र जो सवाष्णी स्त्रियांनी म्हणायचा आहे तो मी स्क्रीनवर दिला आहे। तो मंत्र म्हणून तुम्ही ही शिवमूठ अर्पण करायची आहे आणि शिवमूठ ही मंदिरात पण जाऊन अर्पण करायची आणि आपल्या घरच्या शिवपिंडीवर पण अर्पण करायची आहे। बघा प्रदोष काळामध्येही तुम्ही ही सेवा करू शकता किंवा सकाळी करू शकता, कारण सोमवार ही तिथी महादेवांना समर्पित आहे। या संपूर्ण दिवसामध्ये ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला तुम्हाला आवर्जून ही अशी पूजा करायची आहे। तर ही अशी साधी सोपी पूजा महादेवांची आपल्याला आवर्जून करायची आहे। चौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषेखंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे जुळजुळा, जय देव। तर या प्रकारे आपल्याला महादेवांची कर्पूर आरती करायची आहे, कारण कर्पूर आरती ही महादेवांना खूप प्रिय आहे। तर या प्रकारे आपल्याला तिसऱ्या सोमवारची छानपैकी महादेवांची पूजा करायची आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ।